मराठा समाजाने एक निर्णय घेतला होता की कमीत कमी खर्चामध्ये लग्न लावून देण्याचा आणि तो निर्णय जो आहे तो सध्या पाळला जातोय। आपण जर बघितलं तर आता मी विवाह नोंदणी कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी राजेंद्र कोंडरे असतील, त्याचबरोबर प्रवीण गायकवाड सर असतील, त्यांनी एक विवाह लावून दिलेला आहे आणि तोही कमी खर्चामध्ये। जो आदेश तुम्ही काढला होता, मराठा समाजाने एक आचारसंहिता निर्माण केलेली होती आणि त्यानुसार हे सगळं सुरू झालंय। काय आजच्या या विवाहाचं निमित्त आहे? आज अपेक्षा आणि अंकित यांचा शुभविवाह इथं नोंदणी पद्धतीने केला गेलेला आहे। त्याबद्दल पहिलं त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। अत्यंत साध्या पद्धतीने आज आणि उद्या 25 ते 50 लोकांमध्येच तो विवाह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्यामुळे ताडगे आणि त्यांच्या दोन्ही परिवाराचं पळसकर यांचं मी या ठिकाणी पहिलं अभिनंदन करतो। मराठा समाजाने असा आदेश नव्हता दिला, एक आवाहन केलेलं होतं की लग्नामध्ये सर्वांनीच बचत करण्याची आवश्यकता नाही, पण एक असा घटक आहे की ज्यांनी इतरांनी परंपरा पाळाव्यात यासाठी आम्ही एक आवाहन केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि त्या निमित्ताने आज पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोक आता कमीत कमी खर्चामध्ये अतिशय नेटकं आणि चांगलं लग्न लावण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याचा पायंडा म्हणून आज अनिल ताडगे यांची कन्या जी जपानमध्ये असते आणि त्यांचे जावई अमेरिकेत असतात, ह्या दोघांनी आज ह्या ठिकाणी तो विवाह साजरा केला। त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा पायंडा अजून पुन्हा एकदा पुढे चालला आहे। नाही, रोजच घटना घडतायत, हुंडाबळी किंवा हुंड्यासाठी मुलींना छळलं जातं। तुम्ही एक वेगळा आदर्श घालून दिला आणि एक आचारसंहिता ठरवून दिलेली होती। काय वाटतं, तुम्ही जपानमध्ये, ते अमेरिकेत आहे आणि एका साईडला मोठमोठी लग्न होत आहेत, टोलेजंग, मोठे मोठे लॉन्स घेतले जात आहेत, लाखो रुपये खर्च केले जात आहेत। तुम्हाला वाटलं नाही का असं लग्न करा? नाही, माझे बाबा लहानपणापासून, म्हणजे मी लहान असतापासून समाजाचं काम करतात, म्हणजे मराठा समाजाचं काम करतात। सो मी लहानपणापासून बाबांबरोबर मोठी लग्न पण पाहिली आणि खूप छोटी लग्न पण पाहिली। सो तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला लग्न माझं खूप कमी लोकांमध्ये हवं आहे आणि मला कोणाला देखावा नाही करायचं आहे। आणि नशिबाने मला अंकित भेटला की आमच्या दोघांचं सेम मत होतं की आपल्याला कोणाला दाखवण्यासाठी लग्न नाही करायचं आहे, आपल्याला आपल्या दोघांसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी लग्न करायचं आहे। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्हाला मेन म्हणजे आम्हाला सगळ्यांना घरच्यांनी सपोर्ट केला। इतर लोक जे मुलं आहेत, हुंड्याची जास्त अपेक्षा असते, त्यांना काय सांगणार आहे? ज्यांना स्वतः कमवता येत नाही पैसा, ते हुंडाची अपेक्षा पाळतात। आणि माझं आधीपासून होतं की एक दिवसासाठी लग्न नसतं, लग्न आयुष्यभरासाठी असतं। सो त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही लग्न छोटं करणार आणि आम्ही लाईफभर एकमेकांसोबत राहू आणि सेलिब्रेट करू। एक आदर्श नवीन, एक वेगळा आदर्श घालून दिलाय। सर्टिफिकेट हातात आहे, दोघंही बाहेर देशामध्ये। नाही, अपेक्षा ताडगे ही तर मला मुलीसारखी आहे आणि हा सगळा विवाह होत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सक्रिय आहे। ती जापानला आहे, 5-6 वर्ष झाले आणि अंकित बाऊसकर हा अमेरिकेला आहे। खरं तर या दोघांचं कौतुक याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांनी जग बघितलेलं आहे, जगाची परिस्थिती बघितलेली आहे आणि जगाकडून भारताकडे बघत असताना जगामध्ये कशी लग्न होतात, साध्या पद्धतीने होतात, कधी चर्चमध्ये होत असतील किंवा अन्य ठिकाणी सेनिगॉगमध्ये होत असेल, तर कमी लोक असतात, 5, 25, 50 लोक असतात कुटुंबातली आणि हा कुटुंबाचा खरा सोहळा आहे। ते काही प्रदर्शन नाही आहे श्रीमंतीचं किंवा जे आपण सातत्याने बघतो इथं पुणे आणि परिसरामध्ये 2000 लोकांचं लग्न, 5000 लोकांचं। तर अंकितला मुख्यतः आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी स्वतः आणि अपेक्षाने पुढाकार घेतला आणि कुटुंबाला सांगितलं की आम्ही कष्टाने इथपर्यंत आलेलो आहे। त्यांना मागच्या आपल्या आईवडिलांचा संघर्ष माहिती आहे, अत्यंत गरिबीकडून त्यांच्या शिक्षणाच्या वेळेसची तडजोड असेल आणि म्हणून त्यांनी हे जे लग्न इथं भारतात येऊन रेजिस्टर पद्धतीने केलं, याचं अनुकरण समाजाने करावं। मला असं वाटतं की मॅडम या ठिकाणी आलेले, ते सर्टिफिकेट त्या दोघांना देतील। आपल्या संविधान दिवस, आज संविधान दिवस आहे आणि संविधानाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची तत्व ती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सारखीच आहे। तर मॅडमला मी विनंती करतो की आपण हे सर्टिफिकेट त्यांना द्या। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्टिफिकेट जे आहे ते दिलं जात आहे।
मुलगा असेल त्याचबरोबर मुलगी असेल, या दोघांचे आई वडील त्याचबरोबर वधूवर या दोघांनाही सर्टिफिकेट जे आहे ते सध्या विवाह नोंदणी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून दिलं जात आहे. आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. तुम्ही विवाह सर्टिफिकेट यांना दिलंय, काय सांगा? माझ्याकडे ताडगे काकाच आले आधी खास सांगायला. मुलीशी तर आजच ओळख झाली माझी, मुलगी आणि त्यांच्या जावयासोबत. आणि दिवसाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारणतः एक 50 लग्न तरी होतात आपल्याकडे. सीझन असेल तर 50पेक्षा जास्तही होतात. 5 ते 10 व्हिजिट होतात घरी जाऊन. पण अतिशय साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात, जास्त म्हणजे तामझाम न करता जो अतिशय साध्या पद्धतीने कायदेशीर विवाह इथे केला जातो. आणि खरंच आज संविधान दिन आहे, आज किती विवाहाची नोंद? आज आपल्याकडे 32 विवाहाची नोंदणी झालेली आहे आणि 3 व्हिजिट आहेत. नक्की आपण जर बघितलं तर 32 विवाहाची नोंदणी जी आहे ती झाली आहे. एक वेगळा आदर्श तुम्ही वडील म्हणून घालून दिला. गेले 35 वर्ष मी मराठा समाजाचं काम करत आहे आणि मी मराठा समाजाच्या माध्यमातून खूप छोटे मोठे लग्न पाहिलेले. आणि माझी मुलगी जपानला गेली 7 वर्ष झालं. माझी मुलीची पहिल्यापासून इच्छा तीच होती की माझं लग्न छोट्या प्रमाणात करायचं. मी म्हटलं अरे अपेक्षा समोरची पार्टी त्या पद्धतीने भेटली पाहिजे. तर आमच्या नशिबाने अंकितसारखा होणहार लडका तिच्या जीवनात आला आणि त्यांनी पण आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्या पद्धतीने आम्ही छोट्या पद्धतीने लग्न करत आहे. आणि समाजाला पण माझे असं आव्हान आहे की समाजाने छोट्या लग्न अशा पद्धतीने छोट्या लग्न करावं. एक वेगळा आदर्श जो आहे तो या लग्नाच्या माध्यमातून घालून देण्यात आलेला आहे आणि एक वेगळा आदर्श आज या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.